मोक्ष संन्यास योग नामक 18व्या अध्यायातील 64 क्रमांकाच्या श्लोकाचं आणि त्यावरती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेमध्ये केलेल्या सर्वोत्तम टीकेचं इथपासून आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला प्रारंभ करतात. सर्वप्रथम श्लोकाचा अर्थ पाहूया. भूयः सर्वगुह्यतमं परमं वचः शृणु. मे दृढ इष्टम असि इति एतत् ते हितं वक्ष्यामि. भगवंत अर्जुनाला उद्देशून प्रशंसनीय अशा शब्दाचा प्रयोग करतात. सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. भूयः सर्वगुह्यतमं परमं वचः शृणु. शृणु ऐक. भूयः पुन्हा. भूयः सर्वगुह्यतमं. जगामध्ये जेवढे काही गुह्य आहे त्या गुह्यातील अत्यंत गुह्य सर्वगुह्यतमं परमं वचः शृणु. माझं जे परम वाक्य आहे त्या परम वाक्याला ऐक. म्हणजे पुन्हा अर्जुना, गुह्यातलं गुह्य असं माझं जे परम वचन आहे त्या वचनाला तू अवधान दे, लक्षपूर्वक आहे. कदाचित तू म्हणशील की मला पुन्हा हे का सांगताय. त्याचं कारण मे दृढम इष्टाः. याचं कारण असं आहे म्हटले, तू जो आहे मला अत्यंत प्रिय आहे. मे दृढ इष्टाः असी, तू माझा अत्यंत अत्यंत प्रिय असा आहेस. इति ततः असं आहे म्हणून त्या कारणाने ते हितं वक्ष्यामि, तुझ्या जे हिताचं आहे ते मी आता सांगत आहे, पुन्हा सांगत आहे. यावरती भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्यजी म्हणतात, गुह्यतमम. काय गुह्यतमम आहे. 3 वाक्य. एक गुह्य असतं, एक गुह्यतर असतं, एक गुह्यतम असतं. कर्माच्या संबंधाचे सगळे सिद्धांत हे गुह्य आहे. उपासनेच्या संबंधातले सगळे सिद्धांत हे गुह्यतर आहे. आणि ज्ञानाच्या संबंधाचे सिद्धांत हे गुह्यतम आहे. अर्जुन, मी तुला ज्ञान रहस्य जे आहे ते अत्यंत गुह्य आहे. म्हणून सर्वेभ्यः गुह्यभ्यः अत्यंत गुह्यतरम अत्यंत रहस्यम उक्तम अपि असकृत भूयः पुनः
शृणु मे मम परम प्रकृष्टम वचः वाक्यम। सर्व गुह्यतमम सर्वेभ्य गुह्यभ्य, जगात जेवढे गुह्य आहेत म्हणजे कर्माच्या संबंधाचे गुह्य रहस्य, उपासनेच्या संबंधाचे जेवढे रहस्य, ध्यानाच्या संबंधाचे रहस्य गुह्य रहस्य, योगाच्या संबंधाचे गुह्य रहस्य म्हणून सर्वेभ्य गुह्यभ्य अत्यंत गुह्यतमम, सगळ्या गुह्यामधला अत्यंत गुह्य, अत्यंत रहस्यम, अत्यंत रहस्यमय आहे, उत्तम अपि असकृत भूया। पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगत आहे म्हणून ऐक। मे परमं प्रकृष्टम वचः वाक्यम, माझं जे परम गुह्य आणि प्रकृष्ट वाक्य आहे ते ऐक। मी पुन्हा 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 ऐक असं म्हणतो ते भीतीपोटी नाही बर का। पुन्हा पुन्हा ऐक असं म्हणतो त्यातून मला काही अर्थप्राप्ती होणार आहे असं पण नाही बर का। म्हणून न भयात नापि अर्थकारणात्वा वक्ष्यामि, भीतीच्या कारणामुळे पुन्हा ऐक असं म्हणतो आहे का, किंवा काही आर्थिक लाभ धनलाभ होणार आहे अशी इच्छा आहे म्हणून तुला मी ऐक असं म्हणतो का, नाही। किम तरी, मग काय आहे का असं म्हणतोय, तर इष्टः प्रियः मे असि, तू इष्ट आहेस, प्रिय आहेस, सखा आहेस, मम दृढम, माझा अत्यंत सखा आहेस, प्रिय आहेस, अव्यभिचारेण अत्यंत अनन्य आहेस इति कृत्वा, तेन कारणेन वक्ष्यामि कथयिष्यामि, त्या कारणातून मला अत्यंत प्रिय आहे, अनन्य आहेस म्हणून केवळ प्रियत्वाच्या कारणामुळे, अनन्यत्व कारणामुळे, नजदीक अत्यंत सन्निकटतेच्या कारणामुळे तुझं हित व्हावं ह्याकरता मी बोलत आहे। तव हितम परमम ज्ञानप्राप्ती साधनम, हित म्हणजे काय, सगळ्यात मोठं हित कोण असेल तर ज्ञानप्राप्तीचं साधन, हेच काय आहे, तत् ही सर्व हितानाम हिततमम, सर्व हितांच्या मध्ये हिततम कोणतं असेल तर हे श्रीमद भगवद्गीतेसारखं अध्यात्म ज्ञान आहे। याच्यापेक्षा रहस्यमय कोणतंच नाही। किती मनुष्य प्रिय असेल तर हे सांगेल, याच्यापेक्षा प्रिय कोणी असू शकत नाही। शरीराच्या संबंधाने हे कर्माचे गुह्य असतात, मनाच्या संबंधाचे हे उपासनेचे गुह्य असतात, परंतु स्वतःच्या स्वरूपाचे जे गोपनीय ज्ञान आहे ते गुह्यतम असते। अर्जुना, याच्यापेक्षा प्रियतम गुह्य असा कोणीच असू शकत नाही, म्हणून तू माझा अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुझं हित व्हावं, कल्याण व्हावं, बरं व्हावं ह्या उद्देशानं मी तुला पुन्हा ऐक असं म्हणतो। न भयात नापि अर्थकारणाद्वा वक्ष्यामि, मला काही त्यातून धनलाभ होणार आहे किंवा मला काही भीती वाटते आहे या कारणासाठी तुला म्हणत नाही बरं का। सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः, इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्। अशा प्रकारचे विधान भगवंतांनी अगोदरही सुरुवातीच्या काही अध्यायांच्या मध्ये, विशेषतः 10व्या अध्यायामध्ये, भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये सुद्धा अशा गोष्टीचं विधान केलं आहे। हे गुह्य ज्ञान, या
भगवत वचनांच्या वरती ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलेलं भाष्य आहे ते भाष्य आपण पाहू. तरी अवधान पघळ करून या अनेक एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. बघा ज्ञानेश्वर महाराज तो भाव आपल्या शब्दामध्ये कसा प्रगट. तरी अनेक एक वेळ अवधान पघळ करून या माझे निर्मळ वाक्य अवधारी पा. थोडस अन्वयाच्या दृष्टीनं ही ओवी वाचून दाखव. तरी एक वेळ ज्ञानेश्वर महाराजांचं हे प्रसिद्ध विधान आहे. तरी अवधान ऐकले. एक वेळा तरी माझ्या बोलण्याकडे अतिशय महत्वाचं मी सांगणार आहे, लक्ष द्या बर का. असं मौली आता पुन्हा असं म्हणतात अनेक एक वेळ. अनेक वेळ एक वेळ म्हणताना याच्या अगोदर तुम्ही जेव्हा जेव्हा लक्षपूर्वक ऐका असं म्हटलं अर्जुना, तेव्हा तू लक्षपूर्वक ऐकलं असं आहे. याची मला खात्री आहे, याची मला अनुभूती आहे, याची मला निश्चिती आहे. आणि म्हणूनच तर तुला मी आणखी एक वेळ असं आणखी एकच पुन्हा म्हणणार नाही. लक्षपूर्वक ऐक. तू ऐकलंच आहे, पण आता आणखी एक वेळ काय कर, अवधान पघळ करून या. अवधान पघळ करणं म्हणजे काय? अवधान पघळ करणं म्हणजे अवधानाचं व्याप्ती वाढव. अवधान जे आहे ना, तू आतापर्यंत ते अवधान दिलंच आहे, पण आतापर्यंत दिलेल्या अवधानाचं जी इंटेन्सिटी आहे, जी तीव्रता आहे, ती आणखी वाढव. म्हणून अवधान अनेक वेळ अवधान पघळ करून या. पुन्हा आणखी एक वेळ अवधान, लक्षपूर्वक तुझं अवधान वाढव. कारण काय म्हटले, माझे निर्मळ वाक्य अवधारी पा. किंवा असं आणखी करता येईल, माझे निर्मळ वाक्य एक वेळ अवधारी पा. माझं जे निर्मळ वाक्य आहे, पवित्र वाक्य आहे, महावाक्य आहेत, त्यातून जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन होणार आहेत, असं जे हिताचं कल्याणाचं कळकळीचं गुह्यतम असणारं वाक्य आहे, आणखी एकदा अर्जुना तो ऐकावं अशी माझी अपेक्षा आहे. असं एकदम प्रेमाने मौली ह्या भगवत वचनाचा अनुवाद करत आहे. आणि एका गोष्टीतून दुसरी गोष्ट, दुसरीतून तिसरी गोष्ट कशीही विस्तार करणं हा माऊलींच्या वक्तृत्वाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. बघा, वाच्य म्हणून बोलावे का श्राव्य म्हणून ऐकिजे, तैसे नव्हे परी तुझे भाग्य बरावे. आपल्या दोघांच्या मध्ये हे सगळं बोलणं चाललंय. मी बोललो, तू ऐकलंस, पण तुझ्या त्या माझ्या बोलण्यामध्ये आणि तुझ्या ऐकण्यामध्ये एक विशेषता आहे. तुला माहिती का? म्हटले काय? हे वाच्य म्हणून बोलिजे. वाणीने बोलण्यासारखा विषय आहे म्हणून बोलावा, म्हणून मी असं बोललेलो नाही. वाच्य म्हणून बोलिजे तैसे नव्हे. ही वाणीचा विषय आहे, शब्दाचा विषय आहे. आणि मला बोलता येतं, मला सांगता येतं म्हणून मी सांगितलं आहे असं नाही बरं का. हे वाक्य म्हणून बोलिजे तैसे नव्हे. मग दुसरं काय? का श्राव्य म्हणून ऐकिजे तैसे नव्हे. किंवा ही गोष्ट ऐकण्यासारखी आहे, ऐकण्यास योग्य आहे,
ऐकण्याचा हा विषय आहेस म्हणून तू ऐकलं आहे असं पण नाही. हा बोलण्याचा विषय आहे, मला बोलता येतं म्हणून मी बोललो आहे असं नाही. हा ऐकण्याचा विषय आहे, ऐकण्यासारखा विषय आहे, तुला ऐकता येतं म्हणून तू हा ऐकण्यासारखा विषय ऐकला आहे असं ऐकला आहे असं नाही. मग म्हटले का काय आहे? परी परी नव्हे, मग काय आहे? तैसे नव्हे, मग कसं काय वाटले? परी तुझे भाग्य बरवे. मी तुला सांगितलं आणि तू ते ऐकलंस. हे ऐकण्याचा विषय आहे म्हणून तू ऐकला किंवा सांगण्याचा विषय आहे म्हणून मी बोललो असं नाही. तर या दोन्हीपेक्षाही तुझं भाग्य जे आहे ना, अत्यंत श्रेष्ठ आहे. तू परमभाग्याचा आहेस. परी तुझे भाग्य बरवे. तू किती भाग्याचा आहेस, किती भाग्याचा आहेस. आणि जे ज्ञान मी माझ्या आईला, देवकीला सांगितलं नाही, जे ज्ञान माझ्या वडिलांना म्हणजे वसुदेवाला सांगितलं नाही, बंधू बळीभद्राला सांगितलं नाही, लक्ष्मीला सांगितलं नाही, सनकादिकांना सांगितलं नाही, शेषाला सांगितलं, हे ज्ञान अर्जुना मी तुला सांगितलं. त्या सगळ्यांच्या तुझं भाग्य किती विलक्षण आहेस. तरी तुझे भाग्य बरावे. तुझं जे भाग्य आहे ते किती चांगलं असेल. म्हणजे अर्जुनाच्या भाग्याचं कौतुक स्वतः भगवंताने करावं, एवढं मोठं त्याचं भाग्य. अर्जुना, कसं आहे भाग्य समोर का तुला? उर्मीचिया पिलिया दिठी पाना ए धनंजया. ए धनंजया, उर्मीचिया पिलिया दिठी पानाए. आकाश वाहे बापिया घरचे पाणी. दृष्टीमध्ये कधी पाहणा येतो असं कधी होत नाही. आई आपल्या मुलाला, पक्षिणी आपल्या पिलांना, गाई म्हैस आपल्या वासरांना जेव्हा दूध पाजत असते तेव्हा त्यांना जो पाहणा येतो त्या पाहण्यासाठी त्यांना स्वतंत्र व्यवस्था ईश्वराने करून ठेवली. परंतु दृष्टीमध्ये पाहणा येतो ही कल्पनाच कदाचित कवी कल्पना वाटेल. परंतु हे धनंजया, उर्मीच्या पिलिया, परंतु त्या कासवाच्या पिलांकरता उर्मीच्या दिठी पान्हाये. उर्मा त्या कासवाच्या पिलांकरता त्या काशवीच्या दृष्टीला पान आहे. ही लोकविलक्षण गोष्ट आहे, अलौकिक गोष्ट आहे, एक युनिक गोष्ट आहे की नाही? येत नाही. म्हणजेच काय भाग्य आहे त्या कासवीच्या पिलांचं. त्यांना लागलेली भूक भागवण्याकरता काशवीच्या दृष्टीत पाहणं आहेत. हे काय विलक्षण. किंवा आकाश वाहे बापिया घरचे पाणी. आकाश असंग आहे, निर्लिप्त आहे. आकाश कोणाचं ओझ कधी घेत नाही. पण चकोर जे पक्षी आहेत ते पृथ्वीवरचं पाणी पित नाही, म्हणून त्यांच्याकरता आकाश बापिया घरचे पाणी वाहे. आकाश मात्र जे
एकनिष्ठ अनन्य बापडे असणारे जे चकोर आहे, त्या चकोराच्या करता मेघांच्या माध्यमातून आकाश त्यांचं ओझं वाहत असत, जणू काही त्यांचं ओझं वाहत असत. ढगामध्ये असणारं जे पाणी आहे, आकाश आपल्या अवकाशात वागवतं, जणू काही ते एक ओझच आहे. ते केवळ आणि केवळ चकोरांच्या साठी. म्हणून आपल्या घरामध्ये, आपल्या पोटामध्ये मेघांच्या माध्यमातून आकाश पाणी वागवतं, ते केवळ त्या चकोरांच्या साठी. काय त्याचं भाग्य आहे ना. असं हा ऐकण्याचा विषय आहे किंवा बोलण्याचा विषय आहे, म्हणून मी बोललो किंवा तो ऐकला असं नाही. तुझं भाग्यच तेवढं आहे म्हणून हा विषय बोलण्यात आला किंवा ऐकण्यात आला. असं का म्हणतोय अर्जुना, तुला माहिती आहे का? जो व्यवहारू जेत न घडे, तयाचे फळ येत जोडे, काय दैवे न सांपडे सानुकूळ. बघा, अर्जुनाचं भाग्य असं वर्णन. जो व्यवहार जेत न घडे, वस्तूचा व्यवहार घडू शकतो, द्रव्याचा व्यवहार घडू शकतो, भावनेचा व्यवहार घडू शकतो, पण ज्या वस्तू टँजिबल आहे, दृक्श्राव्य स्वरूपाच्या आहेत, त्यांचा व्यवहार हा घडू शकतो. परंतु जे कधी शब्दाने, स्पर्शाने, रूपाने, रसाने, गंधाने त्याचं ग्रहण केलं जात नाही, त्याचं आकलन केलं जात नाही, जे आवाक्यात येत नाही, त्याचा संबंधाने बोलायला गेलं की वाणी मागे फिरते, मन, बुद्धी मागे त्या तत्वापर्यंत न प्राप्त होताच मागे येतात. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, इंद्रिया केलं जोगे काही. असं ज्याच्या संबंधाने व्यवहार करायला गेलं की व्यवहार घडत नाही. परंतु व्यवहार घडत नाही, पण असंही एक गोष्ट आहे की त्या व्यवहाराचं फळ मात्र प्राप्त होते. याची फळच तेथ जोडे. व्यवहार तर घडत नाही आणि व्यवहाराचं फळ मात्र ते घडत. काशवीला पाण्यासाठी पिलांसाठी तर स्तन नाहीत, पण पानं आल्याशिवाय राहत नाही दृष्टीत. तसं हे गुह्यातलं गुह्य ज्ञान व्यवहारामध्ये येऊ शकत नाही, पण त्या व्यवहाराचं फळ ते तत्वतः प्राप्त होतं. असं का बरं? माऊली म्हणतात, सानुकुळे सानुकुळे दैवे काय न सापडे. एखाद्याचं दैव अनुकूल असेल तर त्याला काय प्राप्त होत नाही. भाग्याचे निभडसी, उद्यमाचे नेमिसे, संपत्ती अपैसे घररी. ज्याचं भाग्य उदयाला आलं की कोणत्याही एखाद्या व्यवसायाच्या निमित्तानं त्याच्या घरामध्ये धनसंचय प्रविष्ट होत. भाग्याचे निवडसे, उद्यमाचे निमिसे, संपत्ती अपैसे, सहजच संपत्ती त्याच्या घरामध्ये प्रविष्ट. परंतु भाग्य एकदा की उदास झालं, असलेली संपत्ती कधी निघून जाते कळत नाही. पालटे श्रीमंतीचा उल्हास, भाग्य झाले या उदास. तसं जे व्यवहारात
जे व्यवहारात येत नाही, परंतु व्यवहाराचं फळ जोडता येईल. त्याचं कारण एक आहे, दैवी सानुकूळ काय न सापडे. दैव अनुकूल असेल तर काय पुण्य प्राप्त होत नाही, सगळं प्राप्त होत. अर्जुना, दैव अत्यंत दैवाचं आहे, भाग्याचं आहे. किती किती स्तुती करावी अर्जुनाची, कोणत्या शब्दात करावी. ज्ञानक्षेत्रामध्ये सांगणारा ऐकणारा यांचं खूप जवळचं नातं तयार. इतकं जवळचं की त्यात जवळच्या आहेत का कोण दुसरं जवळचं नातंच नाही. अर्जुना, जगातल्या सगळ्या व्यवहारासाठी द्वैत लागतं रे. दोनपणा लागतो, तरच व्यवहार घडतो. बोलायचं असेल सुद्धा तरी दोन होठ लागतात. पाहायचं असेल तर द्रष्टा आणि दृश्य लागतं. भोगायचं असेल तर भोगता आणि भोग्य लागतं. इथे मात्र द्वैताची वारी सारवणी, द्वैताची, भेदाची, द्वैताची, दोनपणाची वारी शब्दाचा अर्थ आहे पंढरीची वारी. वारी म्हणजे एरझार, जाणं आणि येणं, वारी म्हणते. खंडोबाची वारी असते ती द्वैताची वारी. परंतु आता एरवी द्वैताची वारी सारोणी, द्वैताची एरझार ज्या व्यवहारामध्ये संपून जाते, ऐक्याची परिवारी. असं ऐक्याचं हे अंतःपुर आहे, ऐक्याचं हे आंतरगृह आहे, जिथे द्वैताचं काही चालत नाही. एरवी द्वैताची वारी सारोणी, ऐक्याची परिवरी, हे रहस्य भोगीजे ते अवधार. जीव ब्रह्माच्या ऐक्याच्या अंतःपुरामध्ये जे रहस्य भोगावयाचं असतं ते हे. अर्थात इथे हा ऐक्याचा, उपभोगाचा आनंद घेण्याचं हे रहस्य आहे. म्हणून इथे हा अनुभव कसा घ्यायचा आहे, कोणत्या शब्दात घ्यायचा आहे, हे काही सांगताच येत नाही. खरं आहे अर्जुना, आणि निरूपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे हे आत्मा ऐसेच जाणार. सगळा व्यवहार हा द्वैताच्या मध्ये असतो. आणि अद्वैतात व्यवहार नसतो. पण व्यवहाराशिवाय जे मिळतं ते हे आहे. व्यवहार नाही, पण व्यवहाराचं फळ आहे. जिथे व्यवहार आहे तिथे द्वैताचं फळ आहे. अद्वैतात व्यवहार नाही, पण व्यवहाराचं फळ आहे. कारण म्हटले असं आहे, जगातलं कोणतीही वस्तू घ्या, तिथे कोणता तरी उपचार असतो, कोणतं तरी निमित्त असतं, कोणता तरी हेतू असतो, आणि त्या हेतूने ती गोष्ट केली जाते. हेतू असतो, यज्ञ यागादी कर्म करणं आहे, पुण्यप्राप्तीचा आहे. आपल्याला प्राप्त असलेल्या ज्ञानासाठी वेळ देऊन त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यासाठी करणं, त्यातून अर्थप्राप्ती हा हेतू आहे.
दुसऱ्याशी प्रेमाने बोलणं, यातून आपलं हित साधून घेणं हा हेतू आहे. हॉटेलमध्ये जाऊन चांगले पदार्थ खाणं, त्यातून आनंद प्राप्त होणं हा हेतू आहे. निसर्गात खूप लांबवर जाणं आणि आपला वेळ त्या ठिकाणी घालवणं, त्याला हेतू आहे. म्हणजेच जगातल्या सगळ्या व्यवहारांसाठी काही ना काहीतरी हेतू असतो, काही ना काहीतरी उपचार असतो, निमित्त असतो. परंतु निरुपचार प्रेमा विषय जे प्रियोत्तमा, परंतु जिथे कोणताच उपचार नाही, असं जिथे कसलीच अपेक्षा नाही, जिथं कोणताच विषय नाही, असं निरुपचार उपचारारहित जे अत्यंत प्रेमाचा विषय आहे, ते दुसरं कोणतं नसतंच. मग काय, एकी आत्माची ऐसे जाणावे, आत्म्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. म्हणून आपण दुसऱ्यावरती प्रेम करतो ते दुसऱ्यासाठी नसून ते आपल्यासाठी आहे. पण आत्म्यावरती आपण प्रेम करतो ते कशासाठी आहे, ते केवळ आत्म्यासाठी. आत्म्यावरती प्रेम, दुसऱ्यावरती प्रेम हे आपल्यासाठी करतो, पण आपल्यावरती आपण प्रेम कशा करतो करतो ते केवळ आपल्यासाठीच आहे. आपण म्हणजे आत्मा. म्हणून निरुपचार प्रेमाविषयी जे प्रियोत्तमा, निरुपचार प्रेमाचा विषय कोणता असेल तर तो दुसरा भिन्न नसतो आपल्यापेक्षा, आपणच असतो. त्याला आत्मा म्हणतात. आत्मा ऐसेची जाणारे, त्याला आत्माच म्हणतात, दुसरा विषयच नाही. दुसऱ्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विषयाला हेतू असतो, कशासाठी तरी असतो, पण स्वतःच्या वरती प्रेम करणं, स्वतःचाच स्वरूप समजून घेणं आहे, त्यामध्ये हेतू नसतो, तो आपल्यासाठीच असतो. निरुपचार प्रेम असतो, ते उपचार नसतो. आणि निरुपचार प्रेमा विषय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे, तिथे दुसरा विषय नसतो. काय आहे, आत्मा ऐशीची जाणावी, हाच एक विषय असतो, निरुपचार प्रेम असत. मग मी तुला महत्वाचं वाक्य सांगितलं आहे, प्रिय वाक्य सांगितलं आहे, पुन्हा मी सांगतो आहे, गुह्यातलं गुह्य आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा तिथे दुजेपणा आलाच ना, असं कोणाला कदाचित वाटेल. वाटू नये. कारण काय म्हटले, आरिषाचिया देखिलिया गोमटे की जे धनंजया, तैसे नव्हे आपण या लागी जैसे. आरिषाचिया देखिलिया गोमटे की जे धनंजया, ते तया नव्हे, म्हणजेच आरशाचा जो पृष्ठभाग आहे, वरचा भाग, तो आपण ओल्या फडक्याने किंवा दुसऱ्या कसल्या साधनाने तो स्वच्छ करतो. हो करतो. मग कोणी प्रश्न विचारला, तुम्ही त्या आरशाला स्वतःच्या हातात असणाऱ्या वस्त्राने स्वच्छ केलं, ते आरशाकरता तुम्ही स्वच्छ केलं का? नाही म्हटले. जरी आरशाला आपण हाताने स्वच्छ केलं, ते आरशासाठी नाही. मग काय, आपण या लागी जैसे, आपण दुसरा असणाऱ्या आरशाला स्वच्छ करतो, तो दुसऱ्या आरशासाठी नाही, तर आपल्यासाठी दुसऱ्या आरशाला स्वच्छ. म्हणजेच दुसऱ्यावरती कृती करताना ती दुसऱ्यासाठी नसून ती आपल्यासाठी असते. हे भगवंत जवळ स्वतःकडे घेऊन जातात. हरिसाच्या देखिलिया गोमटे किजे धनंजया, हे धनंजया, आरशाचिया देखिलिया गोमटे किती, दिसल्या जाणाऱ्या बाजूकडून आरशाला जसं स्वच्छ केलं जातं, ते तया नव्हे. ते तया नाही म्हणजे ते गोमटे
तया नव्हे म्हणजे आरशासाठी नाही. मग कोणासाठी आहे? आपण या लागी जायचे आपलं मुख पाहण्यासाठी, आपलं स्वतःच प्रतिबिंब स्पष्ट दिसण्यासाठी आपण त्या आरशाला स्वच्छ करू. तसं अर्जुना, तुला मी बोलतो आहे, तुला मी सांगतो आहे, माझं परम गुह्यम गुह्य वचन सांगतो. पुन्हा मी सांगत आहे, असं जे म्हटलं आहे याचं कारण तुला सांगत आहे हे तुझ्या करता जरी दिसत असलं तरी अर्जुना, तैसे पार्था तुझे मिशे. तर म्हणजे अर्जुना, तुला तर बोलण्याचं निमित्त आहे. तुझे हे पार्था तुझे निमिषे मी बोले आपण याची उद्देश. मी जे बोलतो आहे ना, हे तुला समोर ठेवून जर तुझ्या निमित्ताने बोलत असेल तर ते तुझ्या करता नाही. मी आपण याच्या उद्देशे बोले. मी माझ्या आपल्याच उद्देशासाठी स्वतःसाठीच बोलत आहे. या निमित्तानं माझ्या आतमध्ये असणार स्वांत सुख अभिव्यक्त होत आहे. ज्ञानेश्वरीचं रोज रोज श्रवण कशा करता करायचं? वेळ आहे म्हणून, ऐकण्यासारखं आहे म्हणून, समजून घ्यायचंय म्हणून नाही. आपल्या आतमध्येच असणार स्वतःच जे स्वांत सुख आहे, त्या स्वांत सुखाची अभिव्यक्ती या ओव्यांच्या माध्यमातून होते, या श्रवणाच्या माध्यमातून. हे पार्था, तुझे निमिषे मी बोले, तुझ्या निमित्ताने बोलतो, परंतु आपण याच्या उद्देशी मी बोले, मी माझ्या स्वतःच्या उद्देशाकरता बोलतो. याचं कारण आहे, माझ्या तुझ्या ठाई मी असे का? बर, आणखी त्याची सूक्ष्मता. आरशाच्या मध्ये जरी पाहिलं तरी आरशाला स्वच्छ करताना आरशासाठी नसून तो आपल्यासाठी आहे. पण त्या आरशाच्या मध्ये दुसरेपण आहे. पण इथे अर्जुना, तुझ्या निमित्ताने मी बोलतो आहे असं जर म्हटलं, खरं सांग, माझ्या तुझ्या ठाई मी असे का? तुझ्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी आणि तुझ्या ठिकाणी दोनपणा थोडा तरी आहे का? अरे अर्जुना, तुझ्यात मी आहे आणि माझ्यात तू आहे. किंबहुना तू आणि मी, तू मी नाहीस, तू मी एक आहे. म्हणून माझ्या तुझ्या ठाई मी तू पण असे का? माझ्या ठिकाणी आणि तुझ्या ठिकाणी मी तू असा द्वैताचा भाव आहे का? नाही रे अर्जुना, ते सुद्धा नाही. म्हणून जिव्हारीची गुज सांगतसे जीवासी तुझ. अंतकरणातील जी गोपनीय गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे, तुझं सांगत असे, तुझं जीवासी तुझं सांगत असे, माझ्या जिव्हारीचे गुज तुझं जीवासी सांगत असे, माझ्या अंतकरणातलं गोपनीय गोष्ट तुला मी सांगत आहे. हे अनन्य गतीचे मज व्यसनार्थी जे आपल्याशी अनन्य झाले आहे, त्याला सगळं सांगून टाकावं ना, अशा प्रकारचं व्यसन मला आहे. आणि ज्याला ज्याचं व्यसन असतं त्याला त्याचा कधी कंटाळा येत. व्यसन आणि शिणी म्हणतात, व्यसन आणि शीण असं कधी असतं का? प्रेम आणि लाज या कधी एकत्रित येतील का? अरे जिथे प्रेम आहे तिथे लाज राहत, जिथे व्यसन आहे तिथे कंटाळा येतो, थकवा येतो. म्हणून अर्जुना,
अनन्य गतीची मज व्यसना, जिथे अनन्यता आहे, एकरूपता आहे, तिथे माझ्या अंतःकरणातलं सगळं उघड करून टाकावं असं मला एक व्यसन लागले. आणि अनन्यता जेव्हा लाभते ना, तेव्हा जो अनन्य होतो त्याला, ज्याच्याशी अनन्य होतो त्याचं रूप प्राप्त होत असत, एक नेम. त्यामुळे तिथे लाज वाटत नाही. स्वतःला वेगळं जेव्हा ठेवतो तेव्हा लाज. एकतेचा अनुभव घ्यायचा असतो, तिथे स्वतःला झोकून द्यायचं असतं. ते सांगण्यासाठी दिलेला दृष्टांत पहा. पै जळा आपण पे देता, लवण भुलले पंडुसुता, की आगवे तयाचे होता, न लजिजे ते. बघा शब्द पहा. जळा आपण पे देता, लवण भुलले. लवण म्हणजे पाणी, जळा आपण पे देता, पाण्याने ठरवलं, मिठाने ठरवलं की आपलं जे अस्तित्व आहे पूर्ण आता पाण्याला समर्पित करायचं आहे. म्हणून लवण जळा आपण पे देता, मीठ स्वतःचं अस्तित्व जेव्हा पाण्याला समर्पित करायला लागलं आहे, तेव्हा ते करत असताना लवण बोलले पण नुसता. लवण भुललं, वेळ झालं, त्याला आता कळेनाच की केव्हा आणि कसं माझं अस्तित्व समाप्त करून टाकू आणि माझं अस्तित्व पाण्याला देऊ. म्हणजेच आपल्या अस्तित्वाचं विसर्जन करण्यासाठी जेव्हा मनुष्य तयार होतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं व्यापकतेच्या ऐक्याचा अनुभूतीचा क्षण जवळ आल्यासारखा असतो. माऊली म्हणतात की एका बाजूला मिठाची प्रस्तुती आहे, आता पाण्याच्या बाजूने कसं आहे की आघवेची तयाची होता न लजिजे ते. त्या मिठाने आपलं अस्तित्व पाण्याला दिलं, तेव्हा पाण्याने काय केलं आहे, त्या मिठाला आपल्यासारखंच करून टाकलं. तयाचे अगवे होता न लजिजे, अर्थात सर्वांगाने ते मीठ पाण्याचं स्वरूप होताना त्याला लाज वाटत. अरे, मी माझं रूप सोडून दिलं आणि आता पाणी स्वरूप झालं, आता काय भीती वाटायची का? आता पाण्याचं रूप आणि माझं रूप एकच झालं आहे. म्हणजे जिथे जिथे ऐक्याची भूमिका असते, तिथे लाज, भीती, द्वैत याचे सगळे विरोधच सोडून द्यावे लागतात. तेव्हाच त्या एकरूपतेचा अनुभव घेतो. तैसे तू माझ्या ठाई, राखो नेणसीच काही, तरी आता तुझं काही गौप्य मी करी. अरे अर्जुना, तू माझ्या ठाई राखो नेणसीच काय, मला माहिती आहे तू माझ्याशी एकरूप होताना माझ्यापासून स्वतःला वेगळं थोडीशी सुद्धा गोष्ट तू आता वेगळं ठेवत नाहीस. आणि थोडीशी तरी वेगळी गोष्ट ठेवली तर ऐक्य कसं होणार? 100% डिव्होशन, डेडिकेशन अँड इन्व्हॉल्वमेंट असावी लागते ना. म्हणून तू माझ्या ठाई काही राखो नेनसीची, तू माझ्या ठिकाणी येताना तुझ्या जवळचं थोडं सुद्धा वेगळं आता काही ठेवत नाहीस, लपून ठेवत नाहीस, पूर्णपणे समर्पित झाला. तरी आता तुझं काही गौप्य मी करी. आणि असं असताना तुझ्यापासून
एखादी गोष्ट मी गोपनीय, गुप्त असं तुला वाटतं का? हं? म्हणून मी तुझ्याकरता काही एखादी गोष्ट गुप्त ठेवेल असं काही नाहीये. तू स्वतःच अस्तित्व मला दिलं तर मला वाटतं माझ्या जवळच आहे तेही तुला सगळं द्या. सांगू का अर्जुना? म्हणून आघवीची गुढे जे पाओणी अति उघडे, ते गौप्य माझे चोखडे वाक्य आहे. अघवेची गुढे, जगामध्ये जेवढे काही गूढ आहे, रहस्य आहे, गोपनीय आहे, ते जगातलं सगळं गोपनीय रहस्य तुझ्या ठिकाणी, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी येऊन उघड झालेलं आहे. जे पाहोनी अति उघडे, सगळ्या जगाला जे गोपनीय आहे, परंतु आता तुझ्यासाठी हे सगळं उघड झालंय. जे जगासाठी गोपनीय असेल, जिथे अनन्यता असेल तिथे ती गोपनीयता सुद्धा उघडी होत असते. जे ज्ञानाला जे ध्यानाला गोपनीय आहे, जे योगाला गोपनीय आहे, जे प्रेमाला गोपनीय आहे, जे दानाला गोपनीय आहे. अर्जुना, तुझं भाग्य एवढं अनुकूल आहे की ते गुह्य तत्वज्ञान, गुह्य आत्मा तुझ्यासाठी हा उघड होत आहे. अगवेची गुढे जे पाहुणी अति उघडे, सगळे जे गुह्यातलं गुह्य गुह्य आहेत, ज्याच्याजवळ येऊन ते सगळं गुह्य उघड होत आहे, ते गूढ आणि शुद्ध वाक्य जे आहेत ना, ते तुला मी सांग. जगातले सगळं गुह्य माझ्याजवळ उघड होत आहे आणि ते गोपनीय वाक्य अर्जुना, जाता जाता गीता संपवत असताना पुन्हा एकदा मला तुला सांगावं असं वाटतं. आणि ते गोपनीय तत्वज्ञान, गोपनीय महत्वाचं वाक्य हे पुढच्या श्लोकामध्ये येतं. त्याचा विचार आपण उद्या करूया. ओम